गाणं तर तुम्ही बघू शकता. हे बघा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दही फेटून घालायचं आहे. दही 1 वाटी आपल्याला फेटून घालायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता त्यामध्ये आहे ना, जो आपण कांदा भाजून घेतला होता त्याचंच 1 वाटी मी तेल घालून घेते आणि मी हे बघा कांदा चुरून व्यवस्थित भाजलेला घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये घालायचं आहे. हा बघा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता बघा अर्धा तास झाला आहे. आता मी गॅसवरती ठेवलं. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि आता पाण्याचा वापर वगैरे काही करायचं नाही. झाकण लावून आपल्याला व्यवस्थित अर्धा ते पाऊण तास शिजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. हे चिकन अंगारा खूप छान बनतं. तर तुम्ही बघू शकता. हे बघा आता आपलं चिकन शिजत आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बघा 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता आपल्याला आहे ना, गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि बघा मी आता इथे ढवळून दाखवते तुम्हाला. चिकन व्यवस्थित बनतं. आता मी आहे ना, इथे 4 ते 5 आहे ना कोळसे घेणार आहे. त्याबरोबर आपण कोथिंबीर घालून घेऊया पहिली. कोथिंबीर घातल्यानंतर हे बघा चिकन तयार झालेलं आहे. तर मी इथे कोळसे गरम करून घेतले आहेत. त्यामध्ये आपल्याला हे बघा छोटीशी एक वाटी ठेवायची आहे. वाटी ठेवल्यानंतर आपल्याला आहे ना 4 ते 5 कोळसे गरम करून घालायचे आहेत. एकदम लाल झाले पाहिजे कोळसे. ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. वरून आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. हे चिकन अंगारा आहे ना खूप छान बनतं. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा नानबरोबर वगैरे खूप चविष्ट आणि एकदम अगदी चांगलंच लागतं. तर नक्की तुम्ही हे बघा ही रेसिपी बनवा आणि एक वेळा मला कमेंट करून सांगा. खरोखरच ही रेसिपी खूप छान बनते आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.